महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीनं 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गेले 1.5 महिना राबवण्यात येत आहे। आत्तापर्यंत या प्रवेश प्रक्रियेच्या केवळ 2 फेऱ्या पूर्ण झाल्या असून सध्या तिसरी प्रवेश फेरी सुरू आहे। तिसऱ्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी 23 जून रोजी जाहीर होणार आहे। मात्र आत्तापर्यंत 2 फेऱ्या पूर्ण होऊनही संपूर्ण राज्यात 15 लाखापेक्षा अधिक जागा रिक्त असल्याचं दिसून आलंय। 8 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर झाल्यापासून 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। संपूर्ण राज्यात एकाच वेळी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यातील 9,649 कनिष्ठ महाविद्यालयात राबवण्यात येते। यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया 22,06,766 जागांसाठी राबवण्यात येत असून एकूण 5 फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे। शेवटच्या 2 फेऱ्या मुलींसाठी राखून ठेवल्या आहेत। गेल्या 1.5 महिन्यात या प्रवेश प्रक्रियेच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या असून सध्या तिसरी फेरी सुरू आहे। या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 23 जून रोजी जाहीर होणार आहे। मात्र आतापर्यंत 2 फेऱ्या पूर्ण होऊन संपूर्ण राज्यात 15,71,662 जागा रिक्त असल्याचं दिसून येत आहे। 24 जून पासून चौथी फेरी सुरू होणार आहे।